नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की MSBTचा एक्झाम फॉर्म हा कसा भरायचा. के स्कीमच्या विद्यार्थ्यांसाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे आणि जे अदर विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण सेम प्रोसेस राहणार आहे. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे. लिंकवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली तुमच्या एक्झाम फॉर्मचा फॉर्मॅट जो आहे तो तुमच्यासमोर ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात अगोदर बघा तुमचा यूजर नेम किंवा रजिस्ट्रेशन नंबर जो आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा एनरोलमेंट नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर पासवर्डच्या ठिकाणी तुम्हाला कॉलेजमधनं जो पासवर्ड दिला असेल तो टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर शेवटी कॅप्चा टाकायचा आहे. त्याच्यानंतर लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर बघा एक्झाम फॉर्म समर 2024 येईल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर खाली बघा लेफ्ट साईडला फिल एक्झाम फॉर्म असं टॅब असेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी मोबाईल नंबर आणि तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे. मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी हा तुमचा व्हॅलिड टाकायचा आहे. त्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर बघा तुमची जी स्कीम असेल ब्ल्यूमध्ये आलेलं असेल बघा तुम्हाला या ठिकाणी EE2K या स्टुडंट जे आहे तर त्याच्यावरती क्लिक केलेलं आहे. तुमची जी असेल त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सिम्पली शेवटी तुम्हाला सबमिट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. सबमिट या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुमचा एक्झाम फॉर्म भरला गेलेला आहे. आता याची प्रिंट काढायची असेल तर बघा राईट साईडला क्लिक हेअर टू प्रिंटचं ऑप्शन येतं, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमची जी फाईल आहे ती एकतर वर्ड PDF सेव्ह करायची आहे किंवा डायरेक्टली तुम्ही त्याची प्रिंट काढू शकता आणि ही काढलेली प्रिंट तुम्हाला कॉलेजमध्ये सबमिट करायची आहे. आणि याची जी फीस आहे पर सेमिस्टर 600 रुपये ही तुमच्या कॉलेजमध्ये सबमिट करायची आहे आणि त्याची ही प्रिंट आणि ही एक्झाम फॉर्मची प्रिंट कॉलेजमध्ये सबमिट करायची आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.